माझ्या घरी मी आणि माझा 1 वर्षाचा मुलगा होता. मी जॉबवर जायचे तेव्हा सोनू माझ्या बाळाला सांभाळायचा. तो माझ्या घरीच राहायचा. मी बिन लग्नाची आई झाली होती. माझ्या प्रियकराने लग्नाचा आमिष दाखवून माझ्यासोबत प्रेमाचा खेळ खेळला. जेव्हा मी गरोदर राहिले तेव्हा मी त्याच्या घरी गेले होते. तेव्हा मला तिथे त्याचे लग्न होताना दिसले. त्याने माझ्यासोबत प्रेमाचे नाटक केले व लग्न दुसऱ्या मुलीशी केले. माझ्या पोटातल्या बाळाला मी एकटीने सांभाळण्याचा निर्णय घेतला होता. माझ्या आईबाबांनी मला माझ्या बाळासोबत स्वीकारण्यास नकार दिला. तेव्हा मी माझ्याच अलिप्त राहू लागली. काही दिवसांपूर्वी मी माझ्या दीदीकडे गेले होते. ती माझ्याशी बोलायची पण आई बाबा माझ्याशी बोलत नव्हते. ते माझ्यावर नाराज होते. दीदी नुकतीच गावाहून नाशिकला शिफ्ट झाली होती. आता मुलं मोठे होत आहेत, त्यांना शहरातल्या शाळेत घालणार असा दीदीचा हट्ट होता. त्यामुळे तिने जिजूंना नाशिकला ट्रान्सफर करायला सांगितले. आता दीदीने मला काही दिवस तिच्या घरी बोलावले होते. काही दिवस ती तिच्या घरी एकटीच होती. जिजू ऑफिसच्या मीटिंगसाठी 2-4 दिवस बाहेरगावी गेले होते. दीदीच्या घरी गेल्यापासून मला एका व्यक्तीची फार अडचण होत होती आणि तो व्यक्ती होता सोनू. सोनूला दीदी गावाहून तिच्यासोबत घेऊन आली होती. ती म्हणाली, हा तुझ्या जिजूंचा फार विश्वासू आहे. गावी तो रोजच आमच्या घरी यायचा. आता आम्ही नाशिकला यायला निघालो तेव्हा तो रडायला लागला. म्हणाला, मी तुमच्याशिवाय राहू शकत नाही. मलाही तुमच्यासोबत घेऊन चला. तुझे जिजू अगदी मेणबत्तीसारखे आहेत. त्यांचे मन लगेच पिघळले आणि ते या सोनूला इथे आमच्यासोबत घेऊन आले. तो 20 वर्षाचा मुलगा एवढा बालिश असेल असं मला वाटलं नव्हतं. पण मी बघत होते की तो दीदीला प्रत्येक घरकामात मदत करत होता. मी तिला म्हणाले, सोनू असल्यामुळे तुला घरात नोकर लावायची गरज नाही. तो मुलगा असूनही तुला अगदी बायकांप्रमाणे घरातील प्रत्येक कामात मदत करतोय. त्यावर दीदी म्हणाली, ते सगळं ठीक आहे पण मला सगळ्यात जास्त त्याचीच अडचण होती. आता नाशिकला शिफ्ट होऊन आम्हाला जवळपास महिना झाला. अजूनही सोनू इथून जायचं नाव घेत नाही. मी म्हणाले, अगं राहू दे दीदी, तेवढी घरात तुझी मदत होती. ती म्हणाली, मला त्याची मदत नकोय, मला फक्त एकांत हवा आहे. सोनू घरात असल्यामुळे मला व तुझ्या जिजूंना व्यवस्थित सोबत राहता येत नाही. गावच्या घरी सासू सासरे होती. आता कुठे फॅमिलीमधून थोडा निवांत वेळ मिळालाय. पण सोनू घरात असल्यामुळे मला व तुझ्या जिजूंना ना कधी बाहेर जाता येतं ना मला माझ्या मनासारखं राहता येतं. मी याला इथून जा म्हणू शकत नाही कारण तो इथून जायलाही तयार नाही. बोलता बोलता दीदीला मला काय सुचले काय माहीत. ती म्हणाली, आकांक्षा, मी तर तुझी बहीण आहे. तू मला या अडचणीतून नक्की बाहेर काढशील हे मला माहीत आहे. तिचं बोलणं ऐकून मी तिच्याकडे आश्चर्याने पाहिलं. ती म्हणाली, आकांक्षा, काही दिवस सोनूला तू तुझ्या घरी घेऊन जा. असंही तुझ्या घरी तू आणि तुझं बाळच आहे. सोनू खूप कामाचा माणूस आहे. तुम्ही रोज ऑफिसला जातेस. तुझीही फार धावपळ होते. तू सोनूला तुझ्या घरी घेऊन गेलीस तर तुला त्याची घरकामातही मदत होईल आणि आपल्या पप्पूला सांभाळण्यातही मदत होईल आणि तो तुझ्याकडून त्या कामाचे पैसेही घेणार नाही. बघ, तुझेही काम होईल आणि आम्हाला नवरा बायकोला काही दिवस एकांत मिळेल. प्लीज नाही म्हणू नकोस. दीदी काही चुकीचं तर बोलली नव्हती. सोनूला माझ्यासोबत माझ्या घरी घेऊन जाण्यात माझाच फायदा होता. मला घरकामात मदत झाली असती आणि माझ्या पप्पूला सांभाळायलाही मी तिला होकार भरला. त्या दिवशी संध्याकाळी घरी येताना माझ्यासोबत सोनूही माझ्या घरी आला होता. माझा मुलगा सोनूकडे चांगला राहत होता. सोनू माझ्या घरीही मला घरातील कामात मदत करू लागला होता. बघता बघता त्याला येऊन आठवडा उलटला. दीदी मला फोन करून धन्यवाद करायची. म्हणायची, तुझ्यामुळे मी माझ्या नवऱ्याला वेळ देऊ शकते. तू माझी खूप मोठी मदत केली आहेस. इकडे मीही सोनूच्या कामावर खुश होती. त्याने माझं मन जिंकलं होतं.
त्याच्या काळजीमुळे माझ्या बाळाची तब्येतही छान झाली होती. मला त्रास देणारा पप्पू आता शहाणा झाला होता. तो सोनूच्या हातून व्यवस्थित जेवणही करायचा. मी सोनूला त्याची स्वतंत्र खोली दिली होती. एके दिवशी रात्री पप्पू फार रडू लागला. काही केल्यास तो शांत होत नव्हता. बाळाच्या आवाजाने सोनू खोलीत आला. त्याने पप्पूला माझ्या जवळून घेतले. सोनूजवळ जाताच पप्पू शांत झाला होता. रात्र भरपूर झाली होती आणि पप्पू सोनूला सोडत नव्हता. मग मी त्याला बाळासाठी खोलीत झोपायला लावले. सकाळी मी उठले तेव्हा पप्पू सोनूला बिलगून झोपला होता. त्या रात्रीपासून सोनू बाळासाठी माझ्या खोलीत झोपू लागला. सोनू आल्यापासून सगळं काही छान चाललं होतं. सोनूच्या कामावर खुश होऊन सुट्टीच्या दिवशी मी त्याला मॉलमध्ये घेऊन गेले. तिथे मी त्याला छान कपडे खरेदी करून दिले व सलूनमध्ये नेऊन मी त्याची नवी हेअरस्टाईल बनवली. तो दिसायला चांगला होता पण तो अगदी गबाळ्यासारखा राहायचा. त्या दिवशी मी त्याचा पूर्ण लुकच बदलला. त्याला असा हॅन्डमन्स अंदाजात पाहून मलाही माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता की हा तोच सोनू आहे ज्याला मी काही दिवसांपूर्वी घरी आणले होते. काही वेळाने शॉपिंग पूर्ण करून आम्ही मॉलमधून घरी आलो. पप्पू येताच झोपी गेला होता. घरी आल्यावर मी त्याला बेडवर झोपवले व मी बाहेर पाणी घ्यायला जाऊ लागले. तोच सोनू माझ्यासाठी पाणी घेऊन आला. पाणी पिऊन मी ग्लास ठेवला तशी माझी नजर सोनूवर गेली. तो माझ्याकडे अशा प्रकारे बघत होता जसे की त्याला काहीतरी बोलायचे आहे. मी त्याला म्हणाले, सोनू, अरे असं काय बघत उभा आहेस? काही बोलायचंय का तुला? तेव्हा तो बोलू लागला. तो म्हणाला, बाईसाहेब, तुमच्यामुळे आज पहिल्यांदा मी स्वतःच्या प्रेमात पडलोय. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त ते आपल्याला जगता आलं पाहिजे. आज माझी कायापलट करून तुम्ही माझ्यावर फार उपकार केलेत. मी खरंच खूप छान दिसतोय. सोनूच्या चेहऱ्यावरचा आनंद माझ्यासाठी खूप मोलाचा होता. त्याला खुश पाहून मीही खुश होते. दुसऱ्या दिवसापासून तो अगदी स्वच्छ आणि टापटीप राहू लागला होता. गावातील मुलगा म्हटल्यावर त्याची तब्येत चांगली भरदार होती. रोज तो घरातही बैठका काढायचा. त्याची उंची ठीकठाक होती. मी त्याला शिक्षणाबद्दल विचारले होते पण तो म्हणाला, आता माझं शिक्षणावरून मन उठलंय. रोज सकाळी ऑफिसला जाण्यापूर्वी मी माझ्या बाळाचा लाड करून ऑफिससाठी निघायचे. आज मी ऑफिसला निघण्यापूर्वी पप्पूला प्रेमाने जवळ घ्यायला गेले तेव्हा तो सोनूच्या कडेवर होता. पप्पूने एका झटक्यात त्याची मान फिरवली तेव्हा चुकून माझी भेट सोनूसोबत झाली. मला ते फार लाजीरवाणे वाटले. मी त्याला सॉरी म्हणाले व ऑफिससाठी निघाले. संध्याकाळी मी घरी आले तेव्हाही माझ्याने सोनूसोबत नजर मिळवली जात नव्हती. रोज रात्री सोनू पप्पूला जेव घालून झोपी द्यायचा. पप्पूला जेव घालण्याचा झोपवण्याचा कसलाही थकवा मला नव्हता. त्या रात्री जेवण झाल्यावर मी माझे मेडिसिन घेत होते. मला मायग्रेनचा त्रास होता, त्याचीच गोळी मी घेत होते. औषधी घेऊनही माझं डोकं फार दुखत होतं. माझ्या खोलीत मी डोकं पकडून बसले होते. काही वेळाने सोनू खोलीत आला. मला असं बसलेलं पाहून त्याने काय झालं विचारले. माझं डोकं दुखतंय हे समजताच त्याने मला आलायचा चहा आणून दिला. चहा घेतल्याने मला आराम मिळाला. हळूहळू मला गाढ झोप येऊ लागली. त्या रात्री मला खूप छान झोप आली होती. दुसऱ्या दिवशी आमच्या ऑफिसमध्ये ट्रॅडिशनल डेचे फंक्शन होते आणि त्यासाठी मी गुजराती लुक करणार होते. मी घागरा घालून तयार झाले. मी ऑफिसला जायला निघाले तेव्हा सोनूने मला थांबवले व तो आतून बाळाचे काजळ घेऊन आला. त्याने माझ्या कानामागे काजळ लावले आणि म्हणाला, बाईसाहेब, आता तुम्हाला कोणाची नजर लागणार नाही. तुम्ही फार सुंदर दिसताय. मी हसले व जायला निघाले. त्या दिवशी संध्याकाळी मी घरी आले तेव्हा माझ्यासोबत माझी एक मैत्रीण कोमल आणि तिचा प्रियकर आकाशही आला होता. सोनूने आज छान स्वयंपाक बनवला होता. कोमल 2-3 दिवस माझ्या घरीच थांबणार होती. पुढचे 3 दिवस तिचा प्रियकरही माझ्याच घरी होता. दुसऱ्या दिवशी रात्री सोनूने स्वयंपाक बनवला होता. तो कोमल व तिच्या प्रियकराला बोलवण्यासाठी गेला पण ते दोघेही पार्टी करत होते.
कोमल तर भानावरच नव्हती. ती जेवण न करता झोपी गेली. तिचा प्रियकर मात्र जेवायला आला होता. जेवत असताना तो म्हणाला, आकांक्षा, तू फार हिंमतवान आहेस. तू एकटी सगळं कसं सांभाळतेस? काही वेळ त्याने माझं कौतुक केलं आणि नंतर लगेचच म्हणाला, आकांक्षा, तू खूप सुंदर आहेस. जेव्हा आकाशने माझ्या सुंदरतेचे कौतुक केले तेव्हा सोनूचे तोंड बघण्यासारखे होते. तेव्हा जेवण वाढताना सोनूच्या हातून आकाशला डाळ वाढतानाही त्याच्या हातावर पडली. गरमागरम डाळ हातावर पडल्यामुळे आकाश जोरजोरात ओरडू लागला. सोनूने लगेचच गार पाण्याचा वाटी आणली व आकाशचा हात त्यात घातला. सोनू त्याला सारखा सॉरी म्हणत होता, पण आकाश चिडला होता. तो रागातच तिथून उठून त्यांच्या खोलीत गेला. तो जाता सोनू मला म्हणाला, बाईसाहेब, माझ्याने खरंच ते चुकून झालं. मी म्हणाले, ठीक आहे, होतं कधी कधी. तो पुढे म्हणाला, बाईसाहेब, तुमचे असे मित्र कमवा. मला त्या साहेबांचं बोलणं अजिबात आवडलं नाही. तेव्हा मी त्याला म्हणाले, मी तुला घरातील व्यक्तीप्रमाणे वागवते. याचा अर्थ तो माझ्या पाहुण्यांना काहीही बोलावं असं होत नाही. तुझं काम आहे आलेल्या पाहुण्यांची सेवा करणं, त्यामुळे तू फक्त तेच कर. बाकी मला काही शिकवू नकोस. सोनूला बोलून मी माझ्या खोलीत निघून गेले. मी त्याला रागावूनही तो माझ्यासाठी पाणी घेऊन आला होता. मी माझी मेडिसिन घेतले व पाणी पिऊन झोपी गेले. सकाळी माझा डोळा उघडला तेव्हा माझ्या समोर कोमल उभी होती. ती फार रागात दिसत होती. तिने आकाशला माझ्या समोर आणले. त्याच्या हाताला तिची ओढणी बांधलेली दिसली. कोमल म्हणाली, तुझा हा गावठी नोकर माझ्या आकाशची मोठ्या आवाजात बोलत होता. मी तिला म्हणाली, अगं, तुला गैरसमज होते. सोनू फार समजदार आहे. ती म्हणाली, म्हणजे मी खोटं बोलते आहे असं तुला म्हणायचंय का? मी सोनूकडे पाहिलं तर तो म्हणाला, बाईसाहेब, मी मोठ्या आवाजात बोललो नाही. बहुतेक आकाश साहेब नशेत आहेत म्हणून त्यांना माझं बोलणं उद्धट वाटतंय. सोनू स्वतःहून चुकीचं वागणार नाही. कोमल अजूनही नशेत आहे असं मला वाटत होतं. सोनूने माझ्यासाठी त्या दोघांची माफी मागितली. कोमल व आकाश तेव्हाच तिथून निघून गेले होते. ते गेल्यावर सोनू माझी माफी मागू लागला. मला माहीत होतं त्याने काही केलं नव्हतं. मी त्या गोष्टीकडे काना डोळा केला होता. त्या दिवशी मी सुट्टी घेतली होती. बरेच दिवस झाले माझी धावपळ सुरू होती. आज जरा स्वतःचा वेळ द्यावा म्हटलं. नाश्ता झाल्यावर मी पुन्हा 1 तास झोप काढली. पप्पूही माझ्यासोबत झोपला होता. उठल्यावर मला 1 कप चहा हवा होता. मी सोनूला चहा बनवण्यासाठी आवाज दिला तसा तो लगेच आत आला. तो मिनिभरात हजर झाला. असं वाटत होतं जणू तो मी उठण्याचीच वाट बघत होता. असो, माझे काम मिनिभरात होत होते. मग मलाही दुसरं काय हवं होतं. मी त्याला माझ्यासाठी चहा बनवायला सांगितले. मी आज घरी स्वतःचं स्किन केअर करायचं ठरवलं होते. दुपारच्या वेळी मी माझ्या खोलीत माझं पार्लर करू लागले. मी तेव्हा माझ्या पायाची वॅक्स करत होते. करत असताना माझ्याने जरा जास्तच गरम वॅक्स पायाला लावला होता आणि भाजल्यामुळे माझ्या तोंडून जोराने आवाज निघाला. माझ्या आवाजाने सोनू पळतच माझ्या खोलीत आला. त्याने माझा भाजलेला पाय बघितला. त्याने माझ्या पायावरील गरम वॅक्स काढला आणि तिथे क्रीम लावून दिली. मला असा त्रास होताना पाहून तो म्हणाला, बाईसाहेब, तुम्हाला काही मदत हवी असेल तर मला सांगा. मी इथे कशासाठी आहे? मी तुम्हाला मदत करतो. बाळाला मी हॉलमध्ये झोपवले आहे. तुमचं काही काम असेल ते मला सांगा. मी सांगितल्याप्रमाणे त्याने मला मदत केली. आजचा सुट्टीचा दिवस माझा आरामात गेला. सोनूमध्ये सगळे गुण अगदी ठासून भरले होते. तो कुठल्याच कामात मागे नव्हता. आज रात्री मी त्याला माझ्या खोलीत झोपवण्यास नकार दिला. दिवसभर मी घरी नसते. निदान रात्री तरी मला माझ्या बाळाला खेळवायला हवं होतं. आमच्या दोघांमध्ये प्रत्येक वेळी सोनूचं येणं मला आवडत नव्हतं. त्यामुळे मी त्याला माझ्या खोलीत झोपण्यास नकार दिला. असेच दिवस जाऊ लागले. काही दिवस सोनूशिवाय पप्पू रात्री झोपला नव्हता.
पण नंतर हळूहळू त्याने रडणं बंद केलं होतं. मला मात्र माझ्यात बदल दिसू लागला होता. सकाळी उठल्यावर माझं अंग फार दुखत असायचं. अचानक असं काय होतंय काही कळत नव्हतं. काही दिवसात माझ्या अंगदुखी एवढी वाढली की मला बेडवरून उठायची इच्छा होत नव्हती. तेव्हा मी ऑफिसमधून आठवडाभराची सुट्टी घेतली. काही दिवस आराम केला की जरा ठीक वाटेल हाच विचार मी केला होता. आता पूर्ण वेळ पप्पू सोनूकडे असायचा. भूक लागली तेव्हा अधूनमधून तो माझ्याजवळ यायचा. त्या रात्री मी माझ्या खोलीत पुस्तक वाचत बसले होते. तेव्हाच सोनू पाणी घेऊन माझ्या खोलीत आला. मी त्याच्याकडून पाण्याचा ग्लास घेऊ लागले आणि तेव्हाच माझ्या पुस्तकातील माझ्या प्रियकराचा फोटो खाली पडला. सोनूने तो फोटो मला उचलून दिला. त्याने मला विचारले, हे कोण आहे? मी त्याला सांगितले, ते पप्पूचे बाबा आहेत. तो म्हणाला, तुम्हाला त्यांची आठवण येते का? मी त्याला म्हणाले, तुझ्या प्रश्नांचं उत्तर कदाचित माझ्याकडे नाहीये. मग त्या प्रश्नाला तिथेच पूर्णविराम लागला. पुढच्या 2 दिवसांनी ती तारीख होती ज्या दिवशी मी माझ्या प्रियकराला भेटले होते. तो दिवस अखेर उजाडला. त्या दिवशी दिवसभर मी माझं मन कोणत्या तरी कामात व्यस्त करण्याचा प्रयत्न केला, पण रात्रीच्या अंधारात मला माझ्या प्रियकराची आठवण जास्तच येत होती. आज तो माझ्यासोबत नसला तरी तो माझ्या बाळाचा बाप होता. पप्पूला पाहून रोज मला त्याची आठवण येत असे. आज मी माझ्या भावना लपवू शकले नाही. मी माझ्या खोलीत जोरजोरात रडू लागले. पप्पू शेजारी झोपला आहे याचंही भान मला राहिले नव्हते. मी माझे मेडिसिनही आज घेतले नव्हते. सोनू माझ्या खोलीत पाणी घेऊन आला. मला रडताना पाहून त्याने मला पाणी प्यायला दिले. मी शांत होताच त्याने मला मेडिसिनही दिले. माझ्या आवाजाने पप्पू हालचाल करू लागला. तो उठू नये म्हणून सोनू मला हॉलमध्ये घेऊन गेला. माझं रडायचं कारण ऐकून तोही शांत होता. तो सारखा माझे अश्रू पुसत होता. रडता रडताच मी त्याच्या खांद्यावर डोके ठेवले. मी त्याला म्हणाले, सोनू मला आज फार एकटं वाटते. तेव्हा तो म्हणाला, बाईसाहेब, मी समजू शकतो सिंगल मदर होणं सोपं नसतं, पण तुम्ही खूप धाडसी आहात. मी माझ्या मनात चाललेली खरी खटपट त्याच्यासमोर मांडली नव्हती. तेव्हा मी जास्त काही न बोलता झोपी जाऊ गेले. दुसऱ्या दिवशी मी जरा उशिरा उठले. बाहेर येताच मी पाहिले की सोनू माझ्या बाळाला दूध बिस्किट भरवत होता. आज कोमल मला भेटण्यासाठी घरी आली होती. ती सोनूकडे बघतही नव्हती. तो तिला पाणी देऊन खोलीतून बाहेर गेला. थोडा वेळ गप्पा गोष्टी करून कोमलही जायला निघाली. जाताना ती मला म्हणाली, जेवढा लवकर होईल तेवढ्या लवकर तुझ्या नोकराला इथून काढून टाक. तो दिसतो तसा नाहीये. तिचं बोलणं मी मनावर घेतलं नव्हतं. रोजप्रमाणे रात्री जेवण झाल्यावर सोनूने मला पाण्याचा ग्लास माझ्या खोलीत आणून दिला. त्याने पप्पूलाही झोपी घातले होते. पप्पू आज बाहेर हॉलमध्ये झोक्यात झोपला होता. सोनूचे त्याच्यावर लक्ष होते. मी माझ्या खोलीचा लाईट बंद करून झोपी गेले. काही वेळाने पप्पूचा आवाज मला आला. त्याच्या आवाजाने मला जाग आल्यासारखं झाले. मी उठणार तोच त्याचे रडणं बंद झाले. मग मी पुन्हा झोपी गेले. पण तेव्हाच मला माझ्या खोलीचा दरवाजा उघडण्याचा आवाज आला. मी बारीक नजरेने सगळं बघत होते. सोनू माझ्या खोलीत आला होता. त्याने माझ्याजवळ येऊन मी झोपली आहे की नाही याचा अंदाज घेतला. त्याची शोधाशोध पाहून मी पटकन खोलीतील लाईट सुरू केला. मला जागी पाहून तो दचकला होता. मी त्याला म्हणाले, सोनू, हे सगळं काय चाललंय? तू या वेळेला इथे काय करतोयस? तो काही न बोलता तिथून निघू लागला. पण मी त्याला एवढ्या सहजासहजी सोडणार नव्हती. मी त्याला त्याचा व्हिडिओ दाखवला. त्यात तो कोमलच्या प्रियकरासोबत हुज्जत करत होता. त्या दिवशी आकाशच्या मोबाईलचा कॅमेरा चुकून सुरू राहिला होता आणि त्यात त्यांचे बोलणं शूट झालं होते. कोमल जेव्हा मला भेटायला आली होती तेव्हा तिने मला तो व्हिडिओ दाखवला आणि तेव्हापासून मी सोनूवर लक्ष ठेवून होते. मी त्याला खडसवून विचारले, सोनू, तू खोटं का बोललास? तू आकाशसोबत का भांडलास? तेव्हा तू म्हणाला, तो व्यक्ती तुमच्या बाबतीत चुकीचे विचार ठेवून होता आणि त्याला त्याच्या चुकीच्या विचारांना त्या दिवशी प्रत्यक्षात उतरवायचं होतं. बाईसाहेब, त्या रात्री नशेत असताना आकाश तुमच्या खोलीत आला होता. त्यामुळेच मी त्याच्याशी हुज्जत घातली.
सोनू असं बोलताच मी त्याला म्हणाले, ठीक आहे, मी तुझं बोलणं मान्य केलं, पण तू माझ्यावर सतत लक्ष ठेवून का असतोस आणि आताही असं लपून खोलीत का आलास? त्यावर तो म्हणाला, बाईसाहेब, तुम्ही समजत आहात तसं काहीही नाही. मी तुमच्यावर लक्ष ठेवून नव्हतो. मी तर माझं काम करत होतो. या घरावर व घरातील सदस्यांवर लक्ष ठेवणं, त्यांची काळजी घेणं हे माझं काम आहे. सोनू, खोटं बोलू नकोस. मी त्याला जरा खडसावूनच बोलले. त्यावर तो म्हणाला, बाईसाहेब, रागावू नको. सांगतो सगळं. बाईसाहेब, तुम्ही पुन्हा तुमच्या त्या प्रियकराला भेटण्याच्या मार्गावर होता आणि हे मला माहीत होतं. तुमच्याच घरी तुमची भेट ठरली होती. तुम्ही त्या व्यक्तीला पुन्हा भेटू नये म्हणून मी तुमच्यावर लक्ष. तो व्यक्ती आताही तुम्हाला धोका देतोय. तो तुमच्याशी खोटं बोलतोय. तुमच्या बाळाला तुमच्यापासून घेण्यासाठी तो तुमच्या जवळ येतोय. त्याच्या बायकोला मूल होऊ शकत नाही म्हणून तो तुमच्या जवळ येतोय. त्याने त्याच्या बायकोला डिवोर्स दिला नाहीये. तो तुमच्याशी खोटं बोलतोय. सोनूचं बोलणं ऐकून मी थक्कच राहिले. मी म्हणाले, सोनू, तू आहेस तरी कोण? एवढी सगळी माहिती तू कशी मिळवलीस? तेव्हा तो म्हणाला, मला तुमच्या दीदीने सांगितलं. आता काही दिवसांपूर्वी मला दीदीचा फोन आला होता. त्यांनी मला सांगितलं की आकांक्षाचा प्रियकर त्यांच्या बायकोसोबत आताच त्यांच्या सोसायटीत राहायला आला आहे. दीदी तुमची बहीण आहे हे त्याला माहीत नाही. सोसायटीतील कार्यक्रमात तुमच्या दीदीची व त्याची भेट झाली. गप्पा गोष्टींमध्ये त्याच्या बायकोने दीदींना तिच्या आयुष्यातील नाराजीबद्दल सांगितले. दीदी तुम्हाला हे सगळं सांगू शकले नाहीत कारण तुम्ही दुःखी झाली असती, पण दीदींनी तुम्हाला सगळं सांगितलं होतं. तुम्ही बऱ्याचदा माझ्या समोरच फोनवर बोलला आहात. तेव्हा तुमचं बोलणं माझ्या कानावर पडलं होतं आणि मला कळलं की तुम्ही तुमच्या प्रियकराला भेटण्याच्या तयारीत आहात, पण तुम्ही पुन्हा चुकीच्या मार्गावर जात होतात आणि ते मी बघू शकत नव्हतो. बाईसाहेब, दीदी व जुजूंचे माझ्यावर उपकार आहेत. आम्हा गावाकडच्या माणसांचं शिक्षण कमी असलं तरी आम्ही माणुसकी जपण्यात मागे नसतो. मी तुमच्या घरातील मीठ खाल्ले आहे. मी तुम्हाला चुकीच्या मार्गावर कसे जाऊ देईन? मालकिनीची सुरक्षा करणं हेच माझं काम आहे. तरीही माझ्याने काही चूक झाली असेल तर माफी मागतो. सोनू तर माझी मदत करत होता. मी उगाच त्याच्यावर संशय घेऊन बसले होते. तेव्हा मी त्याला सॉरी म्हणाले. तो एवढा साधा आणि भोळा होता की तो पप्पूला सांभाळण्याचे आणि माझ्या घरात काम करण्याचेही पैसे घेत नव्हता. तो माणुसकीच्या नात्याने काम करत होता. त्याने माझ्या पाठीशी भावाप्रमाणे उभं राहून माझी व माझ्या बाळाची सुरक्षा केली होती. देवाने मला माझा सक्का भाऊ तर दिला नव्हता, पण आज सोनूच्या रूपात त्याने आम्हा बहिणींच्या आयुष्यातील भावाच्या नात्याची कमी भरून काढली होती. मी सोनूची माफी मागितली कारण मी उगाच त्यांच्यावर संशय घेतला होता. तो एक तरुण मुलगा होता. त्याला नोकराप्रमाणे घरकाम करणं शोभणार नव्हतं. मी त्याला आमच्या ऑफिसमध्ये जॉबला लावून घेतले. पप्पू सोनूशी इतका जुळला होता की कधी कधी मलाच हेवा वाटे. रात्री झोपताना पप्पू आता फक्त सोनूच्या खुशीत जाऊन झोपेत असे. मला मात्र एकटेपणा जाणू लागला होता. आधी माझं संपूर्ण लक्ष पप्पूवर असे. आता पप्पू सोनूकडे गेल्यामुळे माझ्याकडे फक्त माझं कामच उरले होते. एके दिवशी मी ऑफिसमधून घरी आले तेव्हा सोनूने चहा बनवला होता, पण त्या दिवशी काहीतरी वेगळं होतं. त्याने माझा आवडता मसाला चहा बनवला होता आणि त्यासोबत भेळही केली होती. मी विचारलं, सोनू, हे सगळं काय? तो हसला, म्हणाला, बाईसाहेब, आज तुमचा जन्मदिवस आहे. मला माहिती आहे, दीदींनी सांगितलं होतं म्हणून मी छोटासा सरप्राईज ठेवला. मी थक्क झाले. गेल्या काही वर्षात कोणीही माझा वाढदिवस सेलिब्रेट केला नव्हता. मी प्रेमाने त्याला म्हणाले, धन्यवाद सोनू. त्या दिवशी संध्याकाळी सोनूने पप्पूला सांभाळले तर मी थोडा वेळ स्वतःसाठी घेतला. रात्री सोनूने मला एक सुंदर भेटवस्तू दिली, एक डायरी. तो म्हणाला, तुम्ही तुमचे विचार लिहा बाईसाहेब, मन हलके होईल. त्या दिवसापासून मी त्या डायरीत आपले विचार लिहू लागले. एक दिवस अचानक कोमलचा फोन आला. ती खूपच दुःखी होती. आकाशने तिला फसवले होते. तो दुसऱ्या
मुलीशी लग्न करणार असल्याचे तिला समजले. कोमल रडत होती. मी तिला माझ्याकडे बोलावून घेतले. कोमल माझ्याकडे आली तेव्हा ती पूर्णपणे उद्ध्वस्त झाली होती. सोनूने तिला चहा दिला आणि म्हणाला, बाईसाहेब, काळजी करू नका, सगळं ठीक होईल. कोमलने सोनूकडे पाहिलं आणि मला म्हणाली, माफ कर आकांक्षा, तू मला म्हणाली होतीस पण मी तुझं ऐकलं नाही. मी तिला म्हणाले, काही हरकत नाही, आता ये, आपण नवी सुरुवात करू. सोनूने कोमलला मदत करण्याचे ठरवले. त्याने तिला ऑफिसमध्ये जॉब मिळवून दिला. कोमल हळूहळू सावरली. ती पुन्हा हसू लागली. मला बघून सोनू आनंदाने म्हणाला, बाईसाहेब, आता तुम्ही दोघी बहिणी झाला. एक दिवस दीदी मला भेटायला नाशिकला आली. तिथे सोनूची प्रगती बघितली तेव्हा ती भारावून गेली. ती म्हणाली, आकांक्षा, सोनूचा हा बदल पाहून मला खूप आनंद झाला. तू त्याला योग्य मार्गदर्शन केलंस. मी म्हणाले, दीदी, तो माणूस खरा आहे. आपल्याला फक्त त्याची दिशा दाखवायची गरज होती. सोनूने दीदींच्या पाया पडून आशीर्वाद घेतला. दीदी म्हणाली, बेटा, तू आमच्यासाठी खूप मोलाचा आहेस. त्या दिवशी दीदी माझ्याकडे थांबली. रात्री जेवताना तिने मला एक गोष्ट सांगितली. ती म्हणाली, आकांक्षा, सोनू तुझ्याविषयी खूप आदराने बोलतो. तो म्हणतो की बाईसाहेबांमुळे मला जगण्याची नवी दिशा मिळाली. मी हसले, पण मनात विचार आला, खरं तर मला सोनूकडून खूप काही शिकायला मिळाले होते. काही दिवसांनी ऑफिसमध्ये माझी बदली नाशिकमध्ये, त्यामुळे मला दीदीजवळ राहणे सोयीचे होते. पण सोनू आता पूर्ण वेळ माझ्या घरीच राहत होता. काही लोकांना याने बुजलेलं वाटू लागलं. काही दिवस जिजूंनी सोनूला बाजूला बोलावून विचारले, सोनू, तू आकांक्षाच्या घरी का राहतोस? लोक काय म्हणतील? सोनूने सांगितले, जिजू, मी त्यांचा भाऊ आहे. बहिणीच्या घरी राहण्यात चुकीचं काय आहे? पण जिजू मनातून खुश नव्हते. ही गोष्ट मला कळाली तेव्हा मी सोनूला म्हणाले, सोनू, जिजू काही म्हणोत, तू माझ्यासाठी पप्पूचा काका आहेस. मला तुझी गरज आहे. सोनू म्हणाला, बाईसाहेब, मी तुम्हाला कधीच एकटं सोडणार नाही, पण समाजाच्या नजरेने बघावं लागेल. मी ठामपणे सांगितले, समाज काय म्हणतो यापेक्षा माझा विश्वासू कोण आहे हे महत्त्वाचं आहे. त्या रात्री सोनूने मला सांगितले, बाईसाहेब, मी तुमच्यासाठी काहीही करू शकतो, पण आपण काही गोष्टी स्पष्ट ठेवूया. मी तुमचा नोकर नाही, मी तुमचा मित्र आहे आणि पप्पूचा काका आहे. मी होकार दिला. ठीक आहे सोनू, आता पुढे काय? सोनू ऑफिसमध्ये चांगलं काम करू लागला. तिथे त्याची भेट एका मुलीशी झाली, नम्रता ही सुद्धा साध्या स्वभावाची होती. तिचे वडील गेले होते. ती आईशी राहत होती. सोनू नम्रतेशी बोलू लागला. हळूहळू दोघांमध्ये मैत्री वाढली. एक दिवस सोनू मला म्हणाला, बाईसाहेब, मला नम्रता आवडते. मी विचारले, तिला सांगितलं का? सोनू म्हणाला, नाही, मी गावाकडचा मुलगा, ती शहरातली, तिला मान्य असेल का? मी त्याला प्रोत्साहन दिले. सोनू, प्रेमात जात नाही, प्रामाणिकपणा जातो. तू प्रामाणिक आहेस, जा तिला सांग. पुढच्या आठवड्यात सोनूने नम्रतेला विचारले. नम्रता तयार झाली, पण तिच्या आईला हरकत होती. ती म्हणाली, हा मुलगा गावाकडचा आहे, शिक्षण कमी, कसं जमेल? मग मी स्वतः नम्रताच्या आईला भेटलो. मी तिला सोनूबद्दल, तो कसा विश्वासू आहे, कसा मेहनती आहे. शेवटी तिच्या आईलाही पटले. सोनूचे लग्न ठरले. लग्नात दीदी, जिजू, मी, पप्पू, कोमल आणि काही मित्रमैत्रिणी होत्या. लग्न साधे पण जोमदार झाले. लग्नाच्या दिवशी सोनू माझ्या पाया पडला. तो म्हणाला, बाईसाहेब, तुम्ही माझी बहीण आहात. मी तुमचा कधीही विश्वास घातला नाही, पण आज तुम्ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आधार आहात. माझ्या डोळ्यात पाणी आले. मी त्याला आशीर्वाद दिला. तू सुखी राहा सोनू, तू खूप चांगला आहेस. लग्नानंतर सोनू नम्रतेसोबत वेगळा राहू लागला, पण दर रविवारी तो माझ्याकडे येई. पप्पू आता मोठा झाला होता. तो सोनू काकांना पाहून फार खुश व्हायचा. एके दिवशी पप्पूने मला विचारले, आई, माझे बाबा कोण आहेत? हा प्रश्न मला अपेक्षित होता, पण तरीही त्याने मला भेदलं. मी त्याला सांगितले, बेटा, तुझे बाबा आपल्यासोबत नाहीत, पण तुझ्यासाठी सोनू काका
आहेत, तुझे बाबा आहेत. पप्पूने पुढे विचारले, पण आई, शाळेत सगळ्यांचे बाबा असतात, माझे नाहीत का? मी त्याला समजावले, बेटा, कुणाकडे बाबा असतात, कुणाकडे आई असते, कुणाकडे काका असतात, पण जे आपल्यावर प्रेम करतात तेच खरे असतात. सोनू काका तुझ्यावर खूप प्रेम करतात. पप्पू समजला. तो म्हणाला, मग मी सोनू काकांना बाबा म्हणू का? मी गहिवरून आले. मी म्हणाले, हो बेटा, तू म्हणू शकतोस. मी त्या दिवशी संध्याकाळी पप्पूने सोनूला बाबा म्हटले. सोनू थबकला. त्याने पप्पूला कडकडून मिठी मारली आणि म्हणाला, हो बेटा, मी तुझा बाबा आहे. आता सोनूने एक छोटा बिझनेस सुरू केला. त्याला नम्रतेची पूर्ण साथ होती. मी त्याला आर्थिक मदत केली. बिझनेस हळूहळू भरभराटीस आला. सोनू आता एक यशस्वी उद्योजक झाला होता. एक दिवस तो मला म्हणाला, बाईसाहेब, आता तुम्ही थोडा विश्रांती घ्या. मी तुमच्यासाठी एक योजना करतोय. मी असले, कशाची योजना? सोनू म्हणाला, तुमचं स्वतःचं छोटं घर. आता पप्पू मोठा होतोय, त्याला स्वतःची खोली हवी. मला त्याची ही काळजी पाहून खूप बरं वाटलं. मी म्हणाले, सोनू, तू आता माझा धाकटा भाऊच आहेस. तो म्हणाला, भाऊ असेन, पण मोठ्या बहिणीची काळजी घेणंही माझं कर्तव्य आहे. हळूहळू माझ्या आईवडिलांनाही माझ्याबद्दल सहानुभूती वाटू लागली. एक दिवस त्यांनी मला फोन केला. ते म्हणाले, बेटा, तू आणि पप्पू घरी या. मी नाशिकहून गावी गेले. आई वडिलांना भेटून मला खूप बरं वाटलं. त्यांनी पप्पूला प्रेमाने जवळ घेतले. माझे डोळे भरून आले. आई म्हणाली, आकांक्षा, तू खूप मोठी झाली आहेस. तुझ्यावर अभिमान आहे आम्हाला. मी म्हणाले, हे सगळं सोनूमुळे शक्य झालं आई. आई म्हणाली, हो, तो खरोखर देवाने पाठवलेला आशीर्वाद आहे. आता 5 वर्षांनी मागे वळून बघते तेव्हा मला आठवते तो नकोसा वाटणारा सोनू, जो दीदीच्या घरी मला अडचण वाटत होता. पण तोच सोनू आज माझा कुटुंबाचा कणा बनला आहे. पप्पू चांगल्या शाळेत शिकतोय. सोनूचा बिझनेस चांगला चाललाय. नम्रता घरी सगळं सांभाळते. मी ऑफिसमध्ये प्रमोशन मिळवलंय. कोमलने आपलं नवं आयुष्य सुरू केलंय. दीदी आणि जिजू आता नाशिकलाच कायमचे राहिले आहेत. गेल्या रविवारी सोनूने मला सांगितले, बाईसाहेब, आता तुम्ही पप्पू सोबत आनंदाने राहा. मी नेहमी तुमच्या पाठीशी आहे. मी हसत हसत म्हणाले, सोनू, आता बाईसाहेब बंद कर, मला दीदी म्हण. त्याने लाजत म्हटले, हो दीदी. आणि त्या शब्दात संपूर्ण विश्वाचं प्रेम होतं. आयुष्यात कधी कुणाला कमी लेखू नका. प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही चांगले गुण असतातच. योग्य मार्गदर्शन मिळाल्यास कोणीही यशस्वी होऊ शकतो. आणि नाती रक्ताने नव्हे तर विश्वासाने आणि प्रेमाने जपली जातात.